घर स्वच्छ ठेवणं अवघड वाटतंय? चला, अशा 4 सोप्या सवयी पाहूया, ज्यामुळे हे काम अगदी सोपं होईल. असं वाटतं ना की घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे खूप खर्च आणि तासनतास मेहनत करावी लागते. पण खरं सांगायचं तर तसं काही नाहीये. फक्त काही छोट्या पण रोजच्या सवयी खूप मोठा फरक घडवू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सवयीने, धुळीवर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या ट्रिकने. आता बघा, कोरडं कापड विरुद्ध किंचित ओलं कापड यातला फरक खरंच खूप महत्वाचा आहे. किंचित ओल्या कापडाने धूळ हवेत उडत नाही, तर ती सरळ कापडाला चिकटून निघून जाते. आता येऊया दुसऱ्या सवयींकडे. किचनमधल्या सिंकच्या वासापासून सुटका कशी मिळवायची. हे बघा, आठवड्यातून फक्त एकदा गरम पाण्यात मीठ घालून सिंकमध्ये ओतायचं, बस. यामुळे होतं काय, तर ड्रेन पाईप स्वच्छ राहतो आणि दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी होते. आपली तिसरी सवय तर वेळ वाचवतेच, पण रोजची डोकेदुखी सुद्धा कमी करते. काय करायचंय, तर रोज लागणाऱ्या वस्तू एकाच ठरलेल्या जागी ठेवायच्यात. अगदी सोपं आहे. या एका सवयीमुळे साफसफाई आणि स्वयंपाक दोन्ही सोपं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धावपळ वाचते. आणि आपली चौथी सवय, घरात केमिकल स्प्रे न वापरता नैसर्गिक सुगंध कसा आणायचा. यासाठी आपल्याला फक्त पाणी, लिंबाची साल आणि लवंग यांसारख्या साध्या गोष्टी लागतील. यांना फक्त काही मिनिटं उकळवा आणि बघा, घर कसं ताज्या नैसर्गिक सुगंधाने भरून जातं. चला तर मग या सगळ्या सवयींवर पटकन एकदा नजर टाकूया. तर या आहेत त्या 4 महत्त्वाच्या सवयी, ज्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहील. लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवलं की मोठा फरक दिसू लागतो. मग ह्यातली कोणती सोपी सवय आजपासून सुरू करायची? फरक नक्कीच जाणवेल.